तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा, यश, सुख आणि समृद्धी कशी येते? काही जण म्हणतात नशीब बदललं, काही म्हणतात मेहनतीचं फळ मिळालं, पण स्वामी समर्थ भक्त म्हणतात हे सर्व स्वामींची कृपा आहे. पण स्वामी समर्थ भक्तांना श्रीमंत कसे बनवतात? ते अचानक पैशांचा पाऊस पाडतात का, की त्यामागे एक गुप्त आध्यात्मिक नियम आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ भक्तांच्या आयुष्यात धन, वैभव आणि यश कसे आणतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवून गेला आहे. तर चला श्री स्वामी समर्थ म्हणत सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भाग 1. श्रीमंती म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, बहुतेक लोक श्रीमंती म्हणजे फक्त पैसा समजतात, पण स्वामी समर्थांच्या दृष्टीने श्रीमंती म्हणजे फक्त बँक खात्यातील रक्कम नाही. खरी श्रीमंती म्हणजे निरोगी शरीर, आनंदी मन, सुखी कुटुंब, चांगले संस्कार, समाधान आणि आवश्यक तेवढा पैसा. ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत पण मनशांती नाही, तो खरा श्रीमंत नाही. स्वामी प्रथम भक्ताच्या मनाला श्रीमंत करतात, कारण विचार श्रीमंत झाले की परिस्थिती बदलायला सुरुवात होते. भाग 2. स्वामी आळशी भक्तांना मदत करत नाहीत. अनेकांना वाटते की फक्त स्वामींचे नाव घेत राहिले की पैसा येईल, पण स्वामी समर्थांनी कधीच आळशीपणाला प्रोत्साहन दिले नाही. स्वामी म्हणतात, कर्म करा, मी तुमच्या पाठीशी आहे. जो भक्त प्रामाणिक मेहनत करतो त्याच्या मार्गातील अडथळे स्वामी दूर करतात. जो काहीच करत नाही आणि चमत्काराची वाट पाहतो त्याला स्वामी फक्त योग्य मार्ग दाखवतात. भाग 3. स्वामी संधी देतात. स्वामी भक्ताला थेट पैसा देत नाही, ते त्याला संधी देतात. कधी एखादी नवीन नोकरी मिळते, कधी व्यवसायाची नवीन कल्पना सुचते, कधी योग्य माणसाची भेट होते आणि कधी अचानक बंद झालेले काम सुरू होते. अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या नामस्मरणानंतर त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळाली. हीच खरी कृपा असते. भाग 4. नकारात्मकता दूर होते. गरिबी फक्त पैशांची नसते. नकारात्मक विचारही माणसाला गरीब बनवतात. माझं काही होणार नाही, माझं नशीब खराब आहे, मी काही करू शकत नाही, हे विचार यशाचे सर्व दरवाजे बंद करतात. स्वामींचे नामस्मरण मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता कमी करते. जिथे सकारात्मकता येते तिथे प्रगती सुरू होते. भाग 5. स्वामी भक्ताला शिस्त शिकवतात. श्रीमंतीचा सर्वात मोठा नियम म्हणजे शिस्त. जो वेळेचा आदर करतो, जो पैशांची योग्य बचत करतो, जो चुकीच्या सवयींपासून दूर राहतो, तो आयुष्यात पुढे जातो. स्वामींच्या भक्तांमध्ये अनेकदा ही शिस्त निर्माण होते. भाग 6. दानाचे महत्त्व. स्वामी समर्थ नेहमी दयाळूपणा आणि दान यावर भर देतात. जेव्हा आपण गरजूंना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. दान म्हणजे फक्त पैसा नाही. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, वेळदान हे सर्व पुण्य निर्माण करते. भाग 7. श्रद्धा आणि सबुरी. आजकाल प्रत्येकाला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामींची कृपा योग्य वेळीच फळ देते. बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, तसेच भक्तीचेही फळही वेळेनुसार मिळते. ज्यांच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे त्याला यश नक्की मिळते. भाग 8. स्वामींचे नामस्मरण आणि धनयोग. अनेक भक्त दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतात. या जपामुळे मन स्थिर होते. स्थिर मन योग्य निर्णय घेते. योग्य निर्णय यश आणि संपत्ती निर्माण करतात. म्हणून नामस्मरण हा धनप्राप्तीचा अप्रत्यक्ष पण प्रभावी मार्ग आहे. भाग 9. कर्जातून मुक्ती. अनेक भक्त आर्थिक संकटात असतात, पण स्वामींच्या कृपेने त्यांना मार्ग दिसतो. अनावश्यक खर्च कमी होतो. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतात. हळूहळू कर्ज कमी होऊ लागते. भाग 10. स्वामींचा खरा चमत्कार. लोकांना वाटतं चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळवणे, पण स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे भक्तांच्या विचारांमध्ये परिवर्तन करणे. कारण विचार बदलले की जीवन बदलते, जीवन बदलले की परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलली की श्रीमंती येते. प्रभावी समाप्ती. मित्रांनो, स्वामी समर्थ भक्तांना श्रीमंत बनवतात, पण त्यांचा मार्ग वेगळा असतो. ते आपल्याला योग्य विचार देतात, योग्य संधी देतात, योग्य लोक भेटवतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात आणि हळूहळू जीवन समृद्ध करतात. आजपासून दररोज श्रद्धेने 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण घेऊ नकोस
मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.